24 तासानंतर आत्मा पुन्हा घरी परत का येतो? मृत्यूच्या भूमीवर जन्मलेला कोणताही प्राणी अमर नाही, याचा अर्थ त्याला एक ना एक दिवस मरावेच लागेल. पण तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, किंवा मृत्यूच्या 24 तासांनंतर आत्मा आपल्या घरी का परत येतो आणि किती दिवस घरात राहतो? जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की या सर्व प्रश्नांची उत्तरे गरुड पुराणात सविस्तरपणे सांगण्यात आली आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. नमस्कार मित्रांनो, गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्याचा आत्मा यमलोकात घेऊन जातात, जेथे त्याच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब घेतला जातो आणि त्यानंतर 24 तासांत यमदूत त्या प्राण्याच्या आत्म्याला त्याच्या घरी सोडतात. यमदूताने परत सोडल्यानंतर मृताचा आत्मा त्याच्या नातेवाईकांमध्ये फिरतो आणि नातेवाईकांना हाक मारतो, परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकत नाही. हे पाहून मृताचा आत्मा अस्वस्थ होतो आणि जोरजोरात रडू लागतो, तरीही त्याचा आवाज कोणी ऐकत नाही. यानंतर मृताचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यमदूताच्या फासात बांधल्यामुळे तो मृतदेहामध्ये प्रवेश करू शकत नाही. याशिवाय गरुड पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सदस्य रडतात, तेव्हा मृत आत्म्याला हे पाहून दुःख होते आणि ती देखील रडू लागते, परंतु ती काहीही करू शकत नाही आणि असहाय्यपणे केलेल्या कर्माचा पश्चात्ताप करते. गरुड पुराणानुसार जेव्हा यमदूत मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्या नातेवाईकांमध्ये सोडतात, तेव्हा त्या आत्म्यामध्ये यमलोकात जाण्याचा निर्णय घेण्याइतकी शक्ती नसते. गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 10 दिवसांपर्यंत मृत आत्म्याच्या विविध अवयवांची निर्मिती करण्यासाठी पिंडदान केले जाते आणि त्यानंतर 11व्या आणि 12व्या दिवशी पिंडदान केले जाते. मांस आणि मृत शरीराच्या आत्म्याची त्वचा बांधकाम होते आणि 13व्याला मृताच्या नावाने जे पिंडदान केले जाते ते यमलोकाची यात्रा ठरवते. म्हणजेच मृत्यूनंतर 13 दिवस मृत आत्म्याच्या नावाने जे पिंडदान केले जाते, त्या आत्म्याला मृत्यूभूमीतून यमलोकात जाण्याचे बळ मिळते. मित्रांनो, म्हणूनच गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा 13 दिवस त्याच कुटुंबात फिरतो आणि त्यानंतर मृताचा आत्मा मृत्यूलोक ते यमलोक या प्रवासाला निघतो, जो पूर्ण करावा लागतो. यामध्ये 1 वर्ष म्हणजे 12 महिने लागतात. मान्यतेनुसार 13 दिवस पिंडदान करणे हे या 1 वर्षात मृत व्यक्तीच्या आत्म्याला अन्न देण्यासारखे आहे. मित्रांनो, आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की जर मृत आत्म्यासाठी पिंडदान केले नाही तर काय होईल? तर मी तुम्हाला सांगतो की याचे वर्णन गरुड पुराणात देखील केले आहे. त्यानुसार 13व्या दिवशी यमदूत ज्याच्या नावाने पिंडदान केले जात नाही अशा मृत आत्म्याला जबरदस्तीने ओढून यमलोकात घेऊन जातात. त्यामुळे मृत आत्म्याला प्रवासात खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच हिंदू धर्मात प्रत्येक मृत आत्म्याला 13 दिवस पिंडदान करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. या सर्वांशिवाय गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की 13व्या दिवशी मृत व्यक्तीसाठी कुटुंबियांनी ऋण घेऊन मेजवानी केली तर मृत आत्म्याला शांती मिळत नाही. मेलेल्या आत्म्याला या गोष्टींमुळे खूप वेदना होतात आणि मनाला वाटते की मला एकट्याने दुःख सहन करावे लागेल. यासोबतच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की यमराज अशा व्यक्तीला कधीच माफ करत नाहीत जो मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कर्ज घेऊन जेवण करण्यास भाग पाडतो आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला अनेक प्रकारच्या यातना देतो आणि नंतर त्याला परत करतो. ते तुम्हाला मृत्यूच्या देशात पाठवतात. यासोबतच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की जो माणूस जिवंत असताना चांगले कर्म करतो
त्याला यमदूत मृत्यूनंतर 13 दिवसांनी यमलोकात घेऊन जातात आणि अशा आत्म्याला मृत्यूपासून यमलोकापर्यंतच्या मार्गात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. दुसरीकडे जो मनुष्य आपल्या आयुष्यात वाईट कर्म करतो त्याला यमदूत अनेक प्रकारच्या यातना देतात, ज्यामुळे तो थरथर कापायला लागतो आणि यमदूतांची पुन्हा पुन्हा माफी मागतो, पण यमदूत त्याला माफ करत नाहीत. यानंतर जेव्हा पुण्यवान आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा यमराज त्याला स्वर्गात पाठवतात, तर पापी जीवाला त्याने केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा भोगण्यासाठी नरकात पाठवले जाते आणि शिक्षा पूर्ण झाल्यावर अशा आत्म्याला परत मृत्यूलोकात पाठवले जाते. तर मित्रांनो, मला आशा आहे की मृत्यूच्या 24 तासांनंतर आत्मा त्याच्या घरी का परत येतो हे तुम्हाला समजले असेल.